पहिल्यांदाच गेटवर आपल्या हातानं ध्वजारोहण केलं बा. तर जय महाराष्ट्र मित्रांनो. तर आज पहा 79वा स्वातंत्र्य दिवस. मग काय सकाळीच उठून आपण आलोय संघाच्या ऑफिसवर, कारण तिथं ध्वजारोहण करायचं होतं. आपण तसं लवकरच आलो होतो, पण आपल्या अगोदर पण संजू भाऊ आले होते. त्याने तयारी चालू केली होती. आपण आल्याबरोबर पहिला ब्लॉक घेतला होता. तोपर्यंत संजू भाऊ आपले थोडंसं साफसफाई करत होते, कारण लय दिवसापासून इथं संघाच्या ऑफिसमध्ये आलो नव्हतो. नंतर आपण पण झेंड्याजवळचं सारं साफसूफ करून घेतलं. तोपर्यंत अरुण मामानं आणले होते पताके. ते घेऊन आपण लगेच वरती चढायला गेलो. शिडी तर नव्हते, पण डायरेक्ट खिडक्यावर चढून वरती गेलो पहा, कारण वरून ते पताके बांधायचे होते. मग काय एक पताका चालला खाली सोडणार, वर बांधणं. मग खालून संजीव भाऊ पण एक व्हिडिओ काढू लागले. त्याला वाटलं यावेळेस आपण पण ब्लॉक पताका खाली होत्या, पण त्या होत्या कमी. त्याच्यामुळे एक जॉईंट मारून त्याला आपण पलीकडे ताराला बांधायच्या होत्या. मग काय अरुण मामाने ते तार खाली केला ना, आपण हाईटचा फायदा घेत चाललं बांधणं. मग बांधणं तर झाल्या पहा, पण तार गेला होता तो खाली. मग तो तार बांधायचा होता. मग वरती चढलो आणि एका साईडला तार बांधायला गेलो होतो. आपण सर्व काम पळत करत होतो, कारण आपल्याला ह्यावरून पण आपल्या गेटावर जायचं होतं, कारण आज गेटवर ड्युटी होती. मग काय तार केला बा फिट आणि आलो मग खाली. तिकडचा तार फिट केला, पण इकडं खंबा सटकला ना, त्यामुळे मी अरुण मामा खंबा नीट करायला गेलो बा. खंबा काही नीट होईना. मग काय दगड टाकला आणि खंबा नीट केला. पूर्ण पताके लावणं झाले. मग निघलो बा घरी. लयच उशीर झाला होता पहिलाच. मग काय स्पीडमध्ये निघलो होतो. वाटतच जाता जालना ते सर्वात मोठा झेंडा लावला होता तो पाहिला आणि पुढे निघलो. पुढे गेलो आणि एका शाळेची प्रभात फेरी निघली होती. ते पाहून लहानपणच आठवलं पा. मग काय ते झालं, लगेच गेटवर पोहोचलो. गेटवर आपल्याला ध्वजारोहण करायचं होतं. मग काय गेटच्या छतावर एक रॉड लावला आणि मग काय त्याला एक जुगाड म्हणून तार बांधून दिले खालून. मग काय लगेच ध्वजारोहण केलं. पहिल्यांदाच आपल्या हातानं पहा कोणतं तरी ध्वजारोहण होत होतं. ध्वजारोहण केलं ना राष्ट्रगीत म्हटलं.